सोबत आहेत असं स्टेटमेंट केल्यानंतर उद्धव ठाकरे सेनेच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी आपल्या वैयक्तिक टीका केलेली आहे. झिंगूरबद्दल मी काय उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं. आणि एवढं जर असेल ज्याप्रमाणे ऑपरेशन तोडवा सुरू आहे आणि त्यानंतर शिवसैनिक गद्दार खासदारांचे फोटोला जोडे मारो आंदोलन करतायत ते करावं आणि त्यावरही जाऊन त्या म्हणाल्या की वडिलांचं पिंडदान करावं. काय उत्तर आहे? एकेकाने घेऊया आणि लास्ट खेप घेऊया. त्याच्यानंतर मी असल्या अश्लाघ्य, असभ्य, नीतिहीन आणि जिभेचा आजार झालेल्या बाईला परत परत उत्तर नाही देणार आहे. पण जे काही त्यांनी काल जे काही ते बोलल्यात त्यासाठी एकेकाने घेऊया. प्रथम काय म्हणल्यात ते मला झिंगूरला काय उत्तर? मी झिंगूर तर मग ते सरडा. बाळासाहेबांवर ह्या बाई काय काय बोललेल्या आहेत, उद्धव साहेबांवर काय काय बोललेल्या आहेत, आदित्य साहेबांवर काय काय बोललेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही या बाईला स्वीकारलेलं होतं. हिंदू देवी देवतांवर ही बाई काय काय बोललेली आहे ते सगळं आम्ही बाजूला ठेवलेलं होतं. आणि मग आज हे मला कुठंतरी काहीतरी धर्माबद्दल शिकवतायत, नीतीबद्दल शिकवतायत. जुनं मलाही करता येतं, मलाही काढता येतं. वयाने लहान आहे म्हणून आपला आदर करतोय. गृहीत धरायचं कुठलंही कारण नाही. त्या सुशिक्षित असतील तर आम्हीही कोणी अडाणी नाहीयेत. बोलता आम्हालाही येतं. फक्त आम्ही तुमच्यासारखी आमची पातळी घसरू दिलेली नाही आणि घसरू देणारही नाही. आपण बोलत जा. त्या सगळ्या गोष्टी किती सुसंस्कृत आणि किती सभ्य आहेत हे महाराष्ट्र ठरवेल. बरं, त्यांनी सांगितलं की जर ठाकरे सेनेसोबत राहायचं असेल तर मग गद्दार खासदारांबद्दल जे जोडे मारो आंदोलन सुरू आहे ते जोडे आंदोलन आपण करावं. यांना किती जोडे मारायला पाहिजे होते मग आधी? ठीक आहे, हे गद्दारी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही जे काही उद्धव साहेबांबद्दल, आदित्य साहेबांबद्दल, बाळासाहेबांबद्दल या आधी बोलला होतात, तुम्हाला किती जोडे मारले पाहिजे? मी माझ्या वडिलाला कुठेही जोडे मेडे मारो आंदोलन वगैरे करणार नाही. हिंदू धर्मामध्ये बापाचे पाया पडल्या जातात. त्यांना कुठल्याही स्वरूपामध्ये जोडे मेडे मारले जात नाही. त्यामुळे शब्द सांभाळून बोलावेत. एका मुलाला बापाला जोडे मारायला सांगणारी बाई ही अतिशय अश्लाघ्य आणि तिची मानसिकता त्यावरून कळते. त्यामुळे मी आपल्याला सांगणार आहे का तोंडसुख घेत असताना कुणाबद्दल बोलताय, त्या व्यक्तीचं त्या समोरच्या व्यक्तीबद्दल नातं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण बोलाव्यात. परत परत जर असं काही बोलाल तर मी या वरचं जाऊन सांगतो. आज पक्षाची जर कुठेतरी जर हे अशी परिस्थिती झाली असेल ना तर ही बाईच जबाबदार आहे. मी तर म्हणतो ह्यांची पहिले आधी स्वतःची यांनी स्वतःची ना एकदा काउन्सिलिंग करून घेतली पाहिजे. मी तर म्हणतो या बाईंना ना थोडा मानसिक आजार झालेला आहे. त्या मानसिक आजाराच्या पहिले त्यांनी गोळ्या सुरू कराव्या. ते कुठंतरी एकदा दाखवून घ्यावं. आणि नसेल तर माझ्याकडे फार चांगले सायकॅट्रिस्ट आहेत. नसेल तर त्यांच्याकडे आता त्या पुण्यालाच असतात तर येरवाडा काय फार लांब नाहीये. त्याच्यामुळे येरवाड्यालाही जायला आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. एखाद दोन शॉट दिले डोक्याला का ते व्यवस्थित होतील कदाचित. त्यामुळे कुठेतरी आपणही तोंड सांभाळून बोला. ताई, मी आजही ताई बाई असंच बोलतोय आपल्याला. कुठेतरी आपलं तोंड सांभाळून बोला. मी माझ्या तिन्ही मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की मी आघाडी सोबत आहे. पण ही जर बाई अशी काही बोलणार असेल तर मी एक वेळेस राजकारण बंद करेन. पण असे लोकांना उत्तर देईन, राजकारण पॉज करीन. यावरी काय शिवसेना अहो श्राद्ध कधी घातलं जातं? कधी घातलं जातं श्राद्ध? माणूस मेल्याने ना. आता वर्षभराखाली मी माझी आई गमावली. बापाचे श्राद्ध घालून काय करू? अजून मला म्हणजे नीटशे 1 वर्षही नाही झालंय माझ्या आईचं श्राद्ध करून. मी तर म्हणतो या बाईचं श्राद्ध घातलं पाहिजे. हो, सामूहिक श्राद्ध घातलं पाहिजे. हिनं तर हिंदू देवी देवतांबद्दल जे काही बोलली आहे ना त्याच दिवशी ही हिंदूंमधून मेली असं आम्ही समजतो.